सो हॅलो एव्हरीवन, परत एकदा आपला वेलकम आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. संबंध महाराष्ट्रात आणि संसदेतील भाषणाने प्रत्येक मराठी माणसाचे मन जिंकणारी, मराठवाड्याचे आणि लातूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवणारी, भारत सरकारच्या अतिप्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्काराची मानकरी, माझी करिअर गाईड फाउंडेशनची संस्थापिका आणि युवकांची प्रेरणा असणारी विधी पडसापुरे आज आपल्या सोबत आहेत. सो मॅम, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू दी लातूर, महाराष्ट्र अँड इंडिया पब्लिक. सर्वप्रथम मी आज या ठिकाणी ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये आलेली आहे. तर मी सर्वप्रथम आपलं आणि आपल्या टीमचं मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते आणि शुभेच्छाही देते की इतक्या छान पद्धतीचं काम आणि एवढी सुंदर संकल्पना तुम्ही लातूरसारख्या शहरामध्ये घेऊन आलेला आहात. माझा परिचय करून देत असताना बहुतांश गोष्टी आपण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेल्याच आहेत. आत्ताच जानेवारी महिन्यामध्ये भारत सरकारचा युवकांसाठी देणारा सर्वोपरी जो पुरस्कार आहे आपल्या देशाचा, तो राष्ट्रीय युवा पुरस्कार महाराष्ट्रातून, मराठवाड्यामधून आणि लातूरमधून मी पहिली अशी युवती आहे. आणि ते सांगत असताना मला याचा अभिमान आहे की याच्या व्यतिरिक्त आपण सांगितल्याप्रमाणे मी माझा करिअर गाईड फाउंडेशन विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं व्यासपीठ याची संस्थापिका आहे. सो इट्स सो ग्रेटफुल फॉर अस. या लेवलपर्यंत जाणे म्हणजे हे एक आमच्यासाठी इन्स्पिरेशन असणार आहे आणि आम्हाला प्रोत्साहनसुद्धा भेटणारे बघून. तुम्ही लहानपणापासून खूप ॲक्टिव्ह आहात असं ऐकण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये आपल्या वडिलांचं, या आईवडिलांचं ह्याच्यात केवढं रोल तुम्ही सांगू शकता, केवढं सहभाग आहे आपल्या आईवडिलांचं ह्या स्टेजवर जाण्यासाठी? या पॉडकास्टची गंमत म्हणजे अगदी प्रोफेशनल पद्धतीने हा पॉडकास्ट होतो आहे, कारण एखाद्या व्यक्तिमत्वाचं लहानपणापासूनचं रिसर्च वर्क करणे हे पॉडकास्ट एक प्रमुख काम आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही तो केला आहे. सांगताना जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आईवडिलांचा एक खूप मोठा रोल असतो, स्पेशली जेव्हा मुलं लहान असतात. माझ्या केसमध्ये सुद्धा मी सांगेन की माझ्या वडिलांपेक्षा माझ्या आईचा या बाबतीत म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आपण कसं ॲक्टिव्ह राहायला पाहिजे आणि ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणं. आत्ता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आल्यामुळे मग आता भरपूर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला तेवढं इम्पॉर्टन्स आलं, पण आपण ज्या काळात शिकलो आहे त्या काळामध्ये त्याला एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलरच होतं. पण त्या एक्स्ट्रा करिक्युलरला तेव्हा महत्त्व देणं आणि मग त्याच्यातून संगोपन करणं, तर याचं काम खरंच माझ्या आईने खूप मोठा वाटा आहे. मी जे काही आहे ते तिच्यामुळे आहे असं म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे एखाद्या मुलाला जर पुढं बूस्ट पाहिजे तर हे आईवडिलांचा सपोर्ट असणे किती % असावं सपोर्ट? यामध्ये खरं पाहिलं तर हे 2 वे प्रोसेस आहे. आपण जेव्हा समाजात वावरतो तेव्हा आपल्याला गोष्टी बघायला मिळतात की जिथे आईवडील सपोर्टिव्ह आहेत तिथे मुलं करत नाहीत आणि जिथे मुलं करतात तिथे त्यांना आईवडिलांचा सपोर्ट मिळत नाही. तर हे कसं आहे की इट्स अ 2 वे प्रोसेस. पण जेव्हा मुलाला एखादा मुलगा किंवा मुलगी वाढत असते तेव्हा त्याला त्याची स्वतःची काही संकल्पना नसते किंवा स्वतःची काही थॉट प्रोसेस नसते. त्या टाईममध्ये पॅरेंट्सची भूमिका आय थिंक जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा का जर तो 10 वर्ष 12 वर्ष आणि असं तो वयाने वाढत गेला तर मग जर त्याला तसं डायरेक्शन दिलं तर तो ऑटोमॅटिकली त्याचा रस्ता शोधू शकतो. राईट, ऑब्विसली. म्हणजे सपोर्ट असणे हे पण एक खूप मोठा रोल असणार आहे, म्हणजे असावे पण, कारण की जोपर्यंत घरचा सपोर्ट असत नाही हो ते मुलगा डेअरिंग करणार नाही ना, स्वतःहून प्रॅक्टिकली कुठं स्वतःचे स्किल दाखवणारे एक पॅक असणार, ते कव्हर होऊन बसणार घरामध्येच. सो युथ पार्लिमेंटबद्दल बऱ्याच जणांना कल्पना नाही, तर ह्याच्याविषयी तुम्ही काही सांगता? या आधीचा जो तो पहिला प्रश्न होता त्याचा आन्सर मी कंप्लीट करेन असं की आपण म्हणतो ना की आई ही आपली पहिली गुरु असते आणि घर ही आपली पहिली सोसायटी. आपल्या घरातली माणसं म्हणजे ते आपल्या जगातली पहिली माणसं असतात. तर मग त्यामध्ये घरच्यांचाच खरं पाहिलं तर खूप मोठा रोल आहे की आपण मुलाला वाढवावं. आणि त्यानंतरचा आपला प्रश्न युथ पार्लमेंटशी रिलेटेड होता. या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझं सांगू शकते. स्कूल लाईफपासून इलोक्युजन, स्पीच, डिबेट्स, कॉन्फरन्सेस हे मी लहानपणापासून करत गेले. त्यानंतर कॉलेज लेवलला असताना युथ फेस्टिवल्स ह्या म्हणजे माझ्या कॉलेज लाईफमध्ये जर कोणी घडवलं आहे तर इट्स लाईक युथ फेस्टिवल. मग युथ फेस्टिवलच्या माध्यमातून पार्टिसिपेट करत त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि या सगळ्या गोष्टी असतात आणि तिथून मग आपण राष्ट्रीय पातळीवर जातो. तर माझी तरी सुरुवात आणि माझी जर्नी अशीच होती. नाईस. म्हणजे कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये पण आपला जेवढं सहभाग आहे त्याच्यामुळे पण काही क्रिएटिव्हिटी
मुलांमधून निघून येते. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह राहायला पाहिजे. माझा फेवरेट टॉपिक आहे. मी सुद्धा एक मिमिक्री आर्टिस्ट आहे. तुम्ही एवढे काही वर्क करता, एवढ्या मुलांना इन्स्पिरेशन देता, ह्या सगळ्या गोष्टी करता, तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं करता आपला? हा जो प्रश्न आहे टाईम मॅनेजमेंटचा, तो आधीपासूनचा म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मी सगळ्यात जास्त महत्त्व कशाला देते आणि आजही आय एम व्हेरी पर्टिक्युलर इज अबाउट टाईम. की आपण एखाद्या गोष्टीमध्ये टाईम इन्व्हेस्ट करतो आहे तर त्याचा पुरेपूर आपल्याला त्याचा आउटपुट आला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट करत असताना मी 8-8-8चा रूल दरवेळेस फॉलो केला. 8-8-8 हो. त्यामध्ये ऑफकोर्स आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट आहात, मी कथक डान्सर आहे, आपल्याला माहिती आहे की रियाज आपण किती करतो, त्यामध्ये एक आपलं इन्व्हेस्टमेंट असतं. पण 8-8-8चा रूल जर आपण फॉलो केला, 8 तास झोप, 8 तास आपलं एक पर्टिक्युलर आपलं काम आणि 8 तास मग एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, तर एक दिवसाचं चांगलं म्हणजे नियोजन होतं. पण एक गोष्ट मी कटाक्षाने पाळली ती हे की काहीही मला करायचं असेल, म्हणजे आत्ताही मी ते बसते तर माझं पुढच्या महिन्याचं कॅलेंडर रेडी आहे की मी या दिवशी हे करणार आहे. त्यामध्ये प्लस मायनस गोष्टी होतात, बट ॲटलिस्ट आय हॅव एन आयडिया की मला करायचं काय. तर हे अशा पद्धतीने मॅनेजमेंट मी आधीपासून करत आलेली. आणखी एक क्वेश्चन होता, म्हणजे सध्याचा यूथ मोबाईलशी ॲडिक्टेड झालेला आहे. कारण की तो जो इंस्टाग्रामवरले रील आहेत, आता यूट्यूबवर पण आलेत, तर ते स्क्रोल करतात. हो. आणि जेव्हा काही रेस्ट घ्यायचा असतो त्यावेळेसमध्ये ते हॅबिट बनवून सोडतात स्क्रोल करायची, आणि रात्री त्यांना झोप येत नाही, आणि रात्री उशिरा झोप नाही झाल्यामुळे त्यांचं दिवसभरचा जे आहे पॉवर जो असतो तो लो असतो. यूथ हा आपला सर्वात मोठा पॉवर आहे देशाचा. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? म्हणजे तुम्ही जे ॲडिक्टेड झाला, तुम्ही जे टाईमपास करता मोबाईलमध्ये, ठीक आहे ना, खूप डेंजरस आहे. न सांगता ॲडिक्शन होऊन जातो त्या गोष्टीचा, सोशल मीडियाचा. तर ह्या गोष्टी कसं मॅनेज केलं पाहिजे यूथसाठी, तुम्ही प्लीज काहीतरी सांगा. आता हे म्हणणं की आपण सोशल मीडियापासून कम्प्लिटली दूर राहायला पाहिजे आणि मोबाईलचा वापर नाही करायला पाहिजे, हे म्हणणं खूपच म्हणजे हे इट्स नॉट प्रॅक्टिकल. येस. आता एखाद्या वेळेस आपली एखादी गोष्ट सुटली तर चालेल, पण मोबाईल हा हवासा झाला आहे, कारण सगळ्याच गोष्टी त्या एका डिव्हाइसमध्ये सामावून गेलेल्या आहेत. येस. अशामध्ये मग त्यामध्ये ॲक्च्युली त्याचा मेन प्रॉब्लेम तुम्ही सांगितल्याप्रमाणे इट्स नॉट मोर अबाउट ॲडिक्शन, इट इज मोर अबाउट की आपला फोकस जो आहे तो डायवर्ट झालेला आहे. राईट. म्हणजे वी हॅव लॉस्ट आवर विजन, डायरेक्शन, आणि मग त्यानंतर ॲडिक्शन. म्हणजे वाय आर वी गेटिंग ॲडिक्टेड? कारण आपल्याला जे आपला मेन फोकस होतो तो आपण विसरून गेलो आहे की आज या 24 आवर्समध्ये किंवा येत्या एका महिन्यामध्ये माझं काय इम्पॉर्टंट काम आहे किंवा व्हॉट आय वॉन्ट टू अचीव, दॅट इज गेटिंग डायवर्टेड. आणि मग काहीतरी डायव्हर्जन झालं, मग आता करायचं काय? सो देन वी आर कमिंग टू दिस डिव्हाइस. आणि मग हे डिव्हाइस तर इट्स लाईक फुल ऑफ ॲडिक्शन. याला एकच सोल्युशन असं आहे की ॲक्च्युली याचं इन्व्हेन्शन किंवा कुठल्याही डिव्हाइसचं किंवा टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट्स याच्यासाठी होते की आपलं लाईफ कम्फर्टेबल बनावं. राईट. आपण त्याच्यासाठी जगावं, यासाठीचं कुठलंच टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. ना कन्सिडरिंग दिस फीचर यू हॅव टू डिसाईड. आता ॲज यू से की आता आपला पॉडकास्ट, याचे खरे पाहिजे तर फायदे पण खूप आहेत. आज आपण लोकांपर्यंत पोहोचतोय तर याच सोशल मीडियामुळे. सो वी कॅनॉट कर्स देम की अरे नाही सोशल मीडिया चांगला नाही. यू शुड नो की तुम्हाला वापरायचं किती आहे. इज इट युअर सोर्स ऑफ इन्कम? इज इट समथिंग की हां आजकाल सोशल मीडियावर नॉलेजही खूप मिळतं, तुम्हाला कळते की लोक काय करतायत. पहिले तर आपल्याला हे माहीत पाहिजे की वाय आर वी युझिंग द सोशल मीडिया. इफ इट इज युअर इन्कम सोर्स, व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू आर गेटिंग काही तुम्ही नॉलेज वगैरे घेताय तर मग कीप इट टू अ लिमिटेड लेवल. पण हां जर तुम्ही टाइमपाससाठीच करताय देन यू शुड कट शॉर्ट की खरंच वापरून फायदा काय. बिकॉज इफ यू आर डुईंग टाइमपास इट विल फेच नथिंग. लोकांचे डान्स पाहून तुम्ही काय करणार? इफ इट इज फॉर युअर एंटरटेनमेंट दॅट्स गुड. आणि एंटरटेनमेंट जर आपण म्हटलं तर आधीच्या काळात एंटरटेनमेंटची साधनं भरपूर असायची. एंटरटेनमेंट 24 आवर्स आपला दिवस असेल तर एक हार्डली 1 to 3 घंटे आपण एंटरटेनमेंट करू शकतो. 24 आवर्स हाऊ कॅन वी एंटरटेन आवरसेल्व्स? So first it is important to decide why are we using social media and then strategize accordingly. टाईमला जर इम्पॉर्टंट दिला यूथना प्रॉपर, जसं तुम्ही स्वतःचा एक शेड्यूल आहे, पुढचा शेड्यूल, पुढचा प्लॅन आहे, या हिशोबाने जर चाललं ऑब्वियसली ह्या गोष्टी सुटून जातील. आणि किती इम्पॉर्टन्स तुम्ही देता तुमच्या कामाला, ह्या गोष्टीमुळे पण जे आहे तुमचं ॲडिक्शन सुटू शकतो, असं माझं म्हणणं आहे. ॲब्सोल्युटली. आणि जर तुम्ही त्याला इफ यू आर युझिंग सोशल मीडिया ॲज अ प्लॅटफॉर्म टू एक्सप्रेस युअर सेल्फ, आय थिंक मला वाटतं त्याच्यापेक्षा बेस्ट प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केलेलं नाही आहे. कारण प्रत्येकाचं अकाउंट आहे, प्रत्येकजण आपले मत किंवा आपल्या स्वतःला एक्सप्रेस करायचे डिफरंट फॉर्म्स असू शकतात, तो त्या पद्धतीने वापर करू शकतो. बट इम्पॉर्टंट की तुमचा फोकस
आणि त्यानंतर तुमची स्ट्रेंथ विकनेस जसं तुम्ही पण सांगितल्याप्रमाणे यू शुड प्रायोरिटाईज. सो मॅम, आपण लातूरहून पार्लिमेंटपर्यंत तुम्ही गेला, तिथे स्पीच दिला, तो ह्यामधला म्हणजे हे तुम्हाला हे कसं म्हणजे अपॉर्च्युनिटी भेटली आणि तो एक्सपिरियन्स कसा होता आणि त्यामध्ये तुम्ही त्या स्पीचमधून काय भाषण दिला, काय मेसेज दिला, हे तुम्ही सांगू शकता प्लीज? त्या स्पीचचा तुम्ही उल्लेख केला आहे, ज्या स्पीचने मी घराघरात पोहोचले आणि ज्याला भरभरून प्रेम मिळालं. सोशल मीडियावर व्हायरल होणं म्हणजे काय असतं हे बघणं आणि स्वतः अनुभवणं, यामध्ये तो अखंड प्रवास मला बघायला मिळाला. लातूरसारख्या ठिकाणी तिथून निघून, आणि खरं पाहिलं तर मला गर्व आहे की आपलं लातूर आहेच भारी. त्यात लातूरला राष्ट्रीय पातळीवर मी माझ्या पद्धतीने नेऊ शकले, त्यात माझा खारीचा वाटा होता. सर्वप्रथम मी याच्या अनुभवाबद्दल सांगेन. त्या ऐतिहासिक भूमीवरून बोलताना, त्या ऐतिहासिक वास्तूवरून बोलताना की जिथून आपला देश घडला आहे, पहिले पंतप्रधानापासून ते वर्तमान पंतप्रधानांपर्यंत अगदी सगळेच जण त्या ठिकाणाहून बोलून गेलेले आहेत आणि आपण त्या ठिकाणी बोलतोय. आपल्याला तिथे बोलणं म्हणजे संपूर्ण देश आपल्याला ऐकतोय, ही फिलिंगच भारी होती. आणि त्याचसोबतची एक्साइटमेंट, खरं पाहिलं तर तिथून बघितलं असेल तुम्ही की ज्या टाईमला मी आपल्या जागेवरून उठून मी त्या डायसवर जात होते आणि डायसवर गेल्यानंतर मी जेव्हा बघते तर काय, मला संपूर्ण देश तिथे दिसत होता आणि मी भारावून गेले होते. म्हणजे सुरुवात करण्याच्या आधीच एक समाधान होतं की वाव. तर तो अनुभव वेगळा होता. म्हणजे माझा ह्या संपूर्ण प्रवासाचा जो टप्पा आहे ह्या 2 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. एक तर तिथे स्पीच करताना आणि एक स्पीच झाल्यानंतर. स्पीच करताना वाटलं समाधान की आज लहानपणापासून आपण जे करत होतो त्याचं कुठेतरी एक सर्वोच्च व्यासपीठ आपल्याला मिळालं आहे. आय थिंक त्याच्यावर आपल्या देशामध्ये तरी काही नाही आहे. त्या व्यासपीठावरून आपण बोलतोय. आणि दुसरं मग भाषण झाल्यानंतर जे प्रेम मला मिळालं आहे, माय गुडनेस, म्हणजे मला असं वाटत होतं की वाव, एवढं आवडलं आहे. आणि त्याचं ते एक की युअर फॅमिली, ज्या फॅमिलीमध्ये तुमचे 5-6 जण असतात, नाव यू हॅव सो लॉंग एक्सटेंडेड फॅमिली, सगळेजण तुम्हाला ओळखतात आणि तितक्याच आपुलकीने प्रेम करतात. आणि त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर होतं लातूर, मराठवाडा आणि महाराष्ट्र. या सगळ्या गोष्टीला एक धाग्यात बांधून इतक्या अल्पावधीमध्ये ती गोष्ट होईल, त्याचा एक आनंद आहे. आणि मी याला अचिव्हमेंटच्या कॅटेगरीमध्ये मी याला टाकत नाही, तर एक सुखद अनुभव. आयुष्यात ते सुखद अनुभव असतात की ते ना अचिव्हमेंट्स असतात ना फेलियर्स असतात किंवा काही तुम्हाला त्याच्यामध्ये गेन झालेलं नसतं, पण एक सुखद अनुभव असतो. तर तो त्यातला एक आहे. छान, सुंदर. खूप आपल्याला गर्व असलं पाहिजे, प्राऊड फील होलं पाहिजे टोटल लातूरकरांना, महाराष्ट्रकरांना की एक लातूरहून मुलगी गेली आहे पार्लिमेंटमध्ये भाषण करायला. एक मेन आपला इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे तुम्ही जिथं आपला टोटली आपला ह्याच्यामध्ये मेहनत घालताय, तुम्ही वर्क करताय. माझा करिअर गाईड फाउंडेशन ह्याची सुरुवात कशी झाली आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कसं, तुम्हाला आयडिया आला, तुम्ही कसं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला आणि हे कसं तुम्ही लॉन्च केलं? थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट. माझा करिअर गाईड फाउंडेशन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं व्यासपीठ. सो इट्स फॉर दी स्टुडंट, म्हणजे त्याचं टॅगलाईनच आहे, फॉर दी स्टुडंट्स बाय दी स्टुडंट्स. याची सुरुवात कोविडच्या टाईममध्ये झालेली आहे. ऑनलाईन एज्युकेशनशिवाय पर्याय नव्हता. आणि या माझा करिअर गाईड फाउंडेशनची स्टोरी ही माझ्या वैयक्तिक लाईफपासून डिराईव्ह होते. आय हॅव बीन व्हेरी गुड इन एज्युकेशन, म्हणजे डिसेंट. 10वीत बोर्डात मेरिट, 12वीत बोर्डात मेरिट, चांगल्या मार्क्सने नीट एक्झाम पास, मेडिकल सीट वगैरे, इट वॉज ऑल गुड. ग्रॅज्युएशन पण मेडिकलमध्ये नंबर लागून सुद्धा आय प्रेफर टू गो टू BSc. हा एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर कारण माझा वैयक्तिक इंटरेस्ट बेसिक सायन्सेसकडे होता. ग्रॅज्युएशनमध्ये असताना आपल्या SRTMU मधून माझं ग्रॅज्युएशन झालं. आय हॅव टॉप्ड द युनिव्हर्सिटी. 3ही विषयामध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणजे मी होते. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला सुद्धा मी त्याच्यातही गोल्ड मेडलिस्ट होते. तर सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीचे स्टुडंट असता ना, सिन्सिअर स्टुडंट, तुम्हाला येऊन लोक विचारले व्हॉट डिड यू डू, तुम्ही काय केलं, मग कोणते नोट्स रेफर करू, मी हे करू का, ते करू का. मला तसेच प्रश्न असायचे आणि त्या प्रश्नाचं बघ हे कोविडच्या टाईममध्ये जास्त त्याचं हे होतं. मग मला समवन सजेस्टेड की तुम्ही हे असं करायला पाहिजे एकत्रीकरण करून. आय स्टार्टेड डुईंग इट. आणि बघता बघता त्याचा म्हणजे रिस्पॉन्स खूप छान होता. आणि जेव्हा मला हे कळालं आणि माझ्या मनात मी जे सोसायटीला बघत होते, म्हणजे आय हॅव माय मेनी फ्रेंड्स, एस्पेशली मुली, मी सांगते आजही कंडिशन अशी आहे की ते मास्टर्स करतात त्याच्यासाठी त्यांचं लग्न होऊ नये म्हणून, दॅट इज द ओनली पर्पज. बाकी नो, दिस इज हार्श रियालिटी. आपण त्याला जरी लाईटली घेतलं ना तरी पण काय आहे की प्रत्येक माणसामध्ये प्रतिभा तर असते, पण मग त्याला युटिलायझेशन करायला तेवढा प्लॅटफॉर्म पण मिळाला पाहिजे. आणि आपण हे म्हणणं की
हे असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे. शेवटी हे सामाजिक बदल, याला वेळ लागेल. पण मग आपण त्यात काय करू शकतो? मग मी माझा इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न केला. मला आनंद आहे की एवढ्या अल्प काळामध्ये जी एक फेसबुक पेज आणि कन्स्ट्रक्टिव्हली सोशल मीडियाचा वापर करून जी गोष्ट सुरू झाली, आज ती संस्थेच्या मार्फत संबंध महाराष्ट्रात काम करते. आम्ही ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने काम करतो. विद्यार्थ्यांचं करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक जागरूकता आणि भरपूर काही गोष्टी म्हणजे एज्युकेशनशी रिलेटेड त्यामधून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. याची नोंद भारत सरकारने घेतली, त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली आणि त्याच अर्थाने मला एक सहाय्यही मिळालं, एक व्यासपीठ मिळालं आणि आणखी अनेक लोकांपर्यंत मी जोडल्या जाते. मी जेव्हा 6वी-7वीत गेले होते, ते होतं की मी फार अशी, मला म्हणतात की आय एम अ व्हेरी क्युरियस पर्सन. हे असं का, हे तसं का, हे आधीपासून असायचं आणि हे सारखे प्रश्न माझ्या घरी यायचे की हे असं का झालं आई, किंवा बाबा हे असं का असतं. त्या टाईमला मी लहान होते, तर मला ते तशा पद्धतीची उत्तरं मिळायची की लहान आहे तू, बघ थोड्या वेळ. पण जसे जसे मी वाढत गेले, ज्या गोष्टी आत्ता रियालिटीमध्ये येतात ते खूप लॉंग बॅक माझ्या डोक्यात होत्या. तर आपण आपल्या फेलो स्टुडंटसाठी काय करायचं, तेव्हा मी पण स्टुडंटच होते. राईट. मग आपण आपल्या फेलो स्टुडंटसाठी काय करायचं हा विचार 6वीपासून होता. सो आता 6वीत वय किती असतं तर हे यू नो लहान, खूप लहान असतं, म्हणजे लहान. राईट. तर ह्याच्यामधून एक गोष्ट तुम्ही जे म्हणला, लहानपणीपासून तुम्ही या गोष्टी तुमच्या डोक्यात असायचे की आपल्या फेल्युअर स्टुडंट जे तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं असे क्युरियोसिटी तुमच्यामध्ये होती. म्हणजे हे एक प्रकारचं, मी एक बुक वाचली होती द सिक्रेट, त्यामध्ये एक लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची कन्सेप्ट. राईट. मला वाटते मी खूप जणांना भेटलं या गोष्टीवर डिस्कस केलोय. पण हे तुम्ही माझे 10th पर्सन आहात. तुम्ही म्हणलं मी तेव्हा विचार करून ठेवले होते आणि आज रियालिटीमध्ये आहे. जसं की हे जे आहे सेटअप पेंटिंगचं, हे जे रामफळ सर आहे ज्यांचं हे आर्ट गॅलरी आहे, त्यांचं पण हेच म्हणणं होतं. मी त्यावेळेस विचार केला होता आणि आज तो हॅपनिंगमध्ये, आज तो आमच्या समोर आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला आई वडील सांगतात की पॉझिटिव्ह विचार करावे. खूप मुलं, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी पण आहेत, तर त्यांनी हे म्हणते काय माझी जिंदगी तर खूप बेकार आहे, माझी जिंदगीमध्ये हे चांगलं नाही, हे छान नाही, हे छान नाही. तर ह्या गोष्टीचा अफेक्ट होतो. ह्या गोष्टी म्हणल्या पाहिजे का? स्वतःला पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्ही स्वतःला घेतलं पाहिजे ना. तर ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगता? हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हीच एक गोष्ट म्हणजे मला माझ्या आईने जी शिकवली होती ती सगळ्यात इम्पॉर्टंट गुरुकिल्ली ज्याला आपण म्हणतो, किंवा गुरुकिल्ली म्हणण्यापेक्षा ही गोष्ट माहिती सगळ्यांना आहे, पण याचा वापर किती लोक करतात स्वतःच्या लाईफमध्ये, दॅट इज द पॉईंट. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह थिंकिंग ही माणसाला, म्हणजे यू आर द प्रोडक्ट ऑफ युअर थॉट्स. राईट. एक्झॅक्टली. सो हू एव्हर यू आर द प्रोडक्ट ऑफ युअर थॉट्स. तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही असता. यामध्ये गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की तुमचं थॉट बिहाइंड, आय मीन फर्स्ट इज युअर पर्पज ऑफ लाईफ. तुम्ही आलात कशात इकडे. त्यानंतर दुसरी गोष्ट की तुम्ही जे काही करताय त्याचं विजन काय. एक गोष्ट मी इथे तुम्हाला, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप चांगले येते, त्यात मी एक गोष्ट ॲड करेन. कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये जिथे आपण जगतोय, आपला आधी पण थोडी चर्चा झाली होती की पीपल आर हायली कॉम्पिटेटिव्ह. त्यांनी केलं म्हणून मी करणार आणि ते केलं म्हणजे त्यांनी करू शकतात तर आपण का नाही करू शकत, हा विचार ठीक आहे. पण इज इट युअर पर्पज की तुम्हाला ते करायचंय? भरपूर लोक काय करतायत, कोणी केलं म्हणून करतायत आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमची ऑथेंटिसिटी, तुम्ही तुमचा युनिकनेस, ईच अँड एव्हरी पर्सन इज डिफरंट. प्रत्येकजण वेगळं आहे, तर तुमचं वेगळे पण तुम्ही ओळखायला पाहिजे ना. कोणी अरे नाही यांनी केला मग आय विल डू इट, ही विचारधारणा जास्त प्रमाणात वाढल्यामुळे मग त्या गोष्टी तिथून येतात. नाही ते तसं त्यांनी केलंय बट माझ्या याच्यात काय की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे. ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत त्या पर्पजफुली देवाने तुमच्याकडे दिलेल्या नाही आहेत. राईट. पण तुम्ही हे पण बघा की ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या इतरांकडे नाही आहेत. सो फोकस ऑन व्हॉट यू हॅव. हे जे तुम्ही थॉट प्रोसेस जी सांगितली आहे की माझ्या लाईफमध्ये असं होत नाही आहे, हे मिळत नाही आहे, ते मिळत नाही, ते का? कारण आपण कोणाकडे तरी बघतोय, स्वतःचा आरशामध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन बघण्यापेक्षा आपण दुसऱ्याचा चेहरा बघतोय आणि मग कम्पीट करायला आणि कम्पेअर करायला आपण सुरुवात करतो. आय थिंक दॅट इज द रिअल प्रॉब्लेम, असं मला पर्सनली वाटतं. खरं असं आहे की तुम्ही शिकता का त्याला कॉम्पीट करता, ह्या दोन गोष्टी पण मॅटर करतील. म्हणजे जर तुम्ही त्याच्यापासून शिकत आहात तर तुम्ही स्वतःवर त्या गोष्टी अप्लाय करणार नाही की हे गोष्टी कमी आहेत, हे माझ्यात आणल्या पाहिजे. हे झालं शिकणे. कॉम्पीट करणे नाही.
म्हणजे एक पाय वळल्यासारखंच आहे. तुम्ही साध्या शब्दामध्ये जर तुम्हाला जर कुणाला खाली आणायचे तर तुम्हाला त्याच्या खाली राहून त्याला पाय वळावं लागेल, राईट. आणि जे असे म्हणजे बघून वगैरे काम करतात का, त्यांचा बेस नसतो. जे ओरिजिनल असतात, जे ऑथेंटिकली काम करतात, त्यांना एक तर वरून पडण्याची भीती नसते, कारण ते ऑलरेडी ग्राउंडेड असतात. दे नो देअर बेस, की कुठे यायचं आहे. आणि जे लोक अशा पद्धतीने काम करतात का, ते बेसलेस असतात. सो दे डोंट हॅव बेस. मग त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या निगेटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये येतात आणि वी आर रुइनिंग आवर लाईफ. म्हणजे त्याच्याने काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपण कम्पेअर करून पुढे जाऊन नो, आपण आपल्या आयुष्याला अजून म्हणजे जे जगायचं ना खुलून, ते आपण जगत नाही. आणि स्वतःला मग ते कुठेतरी ते मनात असतं की वी आर नॉट लिव्हिंग आवर लाईफ फुली, की आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने पूर्ण पद्धतीने जगत नाही. मग ते स्वतःचंच आयुष्य खराब होतं आय थिंक त्यामध्ये. आणि या गोष्टीचा खूप परिणाम ज्यांना होतो त्यांना होतो, मला परिणाम अजिबात होत नाही. म्हणजे मी क्षणोक्षणी मला असेही लोक मिळतात की दे आर कमिंग, दे आर कॉपिंग इन दॅट. आय एम हॅपी की समवन इज कॉपिंग मी, दॅट मीन्स आय एम ओके ॲट दॅट पॉईंट. बट आय नेवर थिंक अबाउट इट, कधीच नाही. स्वतःसाठी आपले जे 4 फंडामेंटल लोक असतील, 2-4 ते, इट मे बी युअर पेरेंट्स, मे बी युअर फ्रेंड्स, एनीवन, योर टीचर्स, योर मेंटर्स, एक ते, आणि ऊपर वाला जो है वो है, तो उसका रहम होना बहुत ज़्यादा ज़रूरी है आई थिंक. बाकी होगी तो मतलब फिर तो कोई बात ही नहीं. तो यू शुड बी व्हेरी स्ट्रॉंग इन युअर फेथ. पार्लिमेंटमध्ये भाषण देऊन आलात, त्याच्यानंतर तुम्ही लातूरला आलात. तुम्हाला काय फील होतं, म्हणजे असं वाटत नव्हतं की मी तिथे जाऊन आले? आणखी मला तुमचे एक्सपेक्टेशन काय होते पब्लिक रिलेटेड? ज्या भाषण करून आल्यानंतर किंवा याआधीसुद्धा मी जेव्हा कार्यरत होते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत होते, कल्चरल आपण डिस्कस केल्याप्रमाणे आपण ऑलरेडी आपला एक ग्रुप होता. एक आपल्याला मराठवाडा लेवलपर्यंतचे, महाराष्ट्रापर्यंतचे लोक ओळखत होते, इवन महाराष्ट्राच्या बाहेरही ओळखत होते, आपलं काम बोलत होतं. पण एका छोट्या 3-4 मिनिटाच्या गोष्टीने तुम्ही एकदम जी हाईक जी मिळाली, खरं पाहिलं तर माझ्या एक्सपेक्टेशन्स काहीच नव्हत्या. तर मला अनएक्सपेक्टेडली एवढं सगळं प्रेम मिळाले, तर मी तर भारावून होते की वाव, मी सांगितल्याप्रमाणे. सो बट एक गोष्ट होती की कुठेच वाटलं नाही की आपण काहीतरी केलं आहे, बिकॉज आय फेल्ट की तो बहुत बचा आहे. तो आता तर म्हणजे सुरुवात आहे, एक विजन एक चांगली वेल स्टार्ट इज हाफ डन, वेल बिगिन इज हाफ डन. तर एक चांगल्या पद्धतीची सुरुवात आणि एक चांगल्या पद्धतीची आयडेंटिटी एस्टॅब्लिश झाली. पण मी एक गोष्ट मी सांगेन की मी जे काही आहे, ॲज आय मेन्शन की मी माझ्या आईवडिलांमुळे तर आहेच आहे, बट त्याचा खूप मोठा वाटा माझ्या फ्रेंड सर्कल, माझा संपर्क क्षेत्र आणि आपल्यासारखे लोक यांच्यामुळे आहे. म्हणजे आय एम बिकॉज यू आर, असं माझं कम्प्लिटली मत आहे. आय डोंट टेक क्रेडिट फॉर मायसेल्फ की मी हे केलं, मी ते केलं, नाही. मी करू शकले कारण आपण सगळे होतात. सो माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये जितका मी समजेन, माझी फक्त मेहनत होती, बट वाटा सगळ्यांचाच होता. अँड यू आर ऑल्सो वन ऑफ दॅट. थँक्यू. स्वतः पाहिलं की मी 11वी-12वीमध्ये माझं स्किल काहीच माहीत नव्हती मला. दयानंद कॉलेजमध्ये आज आमचे काही टीचर्स आहेत, त्यांनी मला म्हणले तू मला गोल्ड मेडल आणून देणार. सर मी आणून देणार, हेच बोललो होतो मॅम. आणि त्यावेळेस मी विचार केला की गोल्ड मेडल मी बाईट करतोय. हा फिलिंग येतला जस्ट, म्हणजे केवढं पॉवरफुल आहे इमॅजिनेशन. सेम थिंग मी एका महिन्यामध्ये, सेकंड महिना म्हणजे माझ्या हातात गोल्ड मेडल होता आणि मी बाईट केलं. हे विचार मी केलं, मॅनिफेस्टेशन राईट. एक्झॅक्टली. ह्या गोष्टी खूप पॉवरफुल आहे. मी स्वतः एक्सपिरियन्स केला आहे, त्यामुळे जास्त हा टॉपिक मी छेडत असतो. क्लासिकल डान्स, कथ्थक, आम ट्रेन कथ्थक डान्सर, फोक डान्स, अगदी प्रोफेशनल पद्धतीने आय हॅव बीन डुईंग. डान्स ड्रामा इज माय फेवरेट. थिएटरमध्ये काम करणं मला आवडतं. एकीकडे शास्त्रीय गायन शिकते आहे, दॅट इज वन पॉईंट आय एम डुईंग. आणि काय काय आहे आपल्याकडे हे सगळं आत्ताच बाहेर आलंय, बट आय हॅव बीन डुईंग दिस व्हेरी लॉंग. अच्छा. यू आस्क मी टू डू कॅलिग्राफी, आय डू इट. आय डू पेंट, पण माझी पेंटिंग फोक पेंटिंग्स आहे, मधुबनी अँड अशा टाईपचे मी आय डू पेंट अ लॉट. तर आता एक क्वेश्चन येतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं माहीत झालं तुमच्यात आहे, आणि ह्या गोष्टीवर तुम्ही किती टाईम इन्व्हेस्ट केला, ठीक आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कसं माहीत झालं? पेंटिंग झालं, डान्स आहे, कॅलिग्राफी करता, खूप इंटरेस्टिंग चीज आहे. तर ह्या गोष्टी कसं तुम्हाला माहीत झालं आणि कसं तुम्ही ह्याच्यावर वर्क केला, टाईम इन्व्हेस्ट केला? याचं पूर्ण क्रेडिट माझ्या आईला जातं, कारण मी जर इतक्या गोष्टी केलेल्या आहेत, आपल्याकडे 24 आवर्सच असतात, पण जर मी या गोष्टी केल्या म्हणजे मी काहीतरी मिसआउट केलं. मग मी मिसआउट काय केलं? मी बालपणीचे सगळे खेळ मिसआउट केले. आय डोंट रिमेंबर की एखादा तरी खेळ असेल जो आपण लहानपणी खेळतो, मला नाही येत, मी खेळलेच नाही कधी.
सो असं नाही आहे की सगळं छान 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 छान, पण त्याच्या बॅकमध्ये मग तुम्हाला काहीतरी हॅव टू पे. मग ही गोष्ट मला करायला नाही मिळालेली आहे. पण मला एक म्हणजे सिन्स आय वॉज व्हेरी क्युरियस की काय असतं मी खूप फार म्हणजे माझे आजी आजोबा, माझे आई वडील किंवा नातेवाईक सगळे म्हणतात फार चंचल, फार त्रास देत होतीस तू, बसत नव्हती शांत. मग आता हिला काहीतरी लावायचं कामाला. मग एक लहानपणी म्हणजे सुरुवातीला काही माझं पहिलं खेळणं होतं बुक अँड पेन. माझ्याकडे खेळले नव्हते, मला आजही म्हणजे नाहीच आहेत. आपण करतो ना लहानपणीचा साठा असतोय कुठेतरी आपण लहानपणी, माझ्याकडे नाही आहे. पहिलं खेळणं होतं ते बुक अँड पेन, तिथूनच सुरुवात झालेली आहे. पण या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात हे माझ्या आईने मला सांगितलं होतं की गो डू दिस, हे आहे ते आहे, हे तू करून बघ, ते तू करून बघ, ते तू करून बघ. करता 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 म्हणजे माझा डे पॅक असायचा. मग स्कूलमध्ये पण आपण ते एक असतं ना, ते टॉपर असलं पाहिजे वाली जी फिलिंग, ते म्हणजे इट्स नॉट अबाउट गेटिंग फर्स्ट, इट्स अबाउट डुईंग युअर बेस्ट. की तुम्ही अभ्यासातही छान करा, मग त्यानंतर तुमचे बॅक टू बॅक क्लासेस लागायचे आणि असं करत करत दिवस असा मावळायचा. आणि पण त्या गोष्टीचा फायदा खूप छान, इतक्या लोकांमध्ये एक्सपोजर आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला येतात तर तुम्हाला बोलण्यामध्ये पण त्या गोष्टी दिसून येतात. सांगणं की मला हे येतं आणि करून दाखवणं यामध्ये डिफरन्स आहे. मग तो डिफरन्स ऑटोमॅटिकली हा डेव्हलप होतो. मला एक आणखी एक प्रश्न जो विचारला जातो की एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? कॉन्फिडन्स येतो तो केल्याने. हे मी आधीपासून करत गेले आणि त्यानंतर इफ यू वॉन्ट टू बी कॉन्फिडंट स्टार्ट अर्ली. जेवढा वेळ तुम्ही त्यामध्ये द्याल तेवढं कुणीही निपुण होतं. बट मग ते इट मॅटर्स की कॉम्पिटिटिव वर्ल्ड उन्होंने किया नेक्स्ट दिन मैं भी करूँगा, तो वो ऐसा नहीं आता है. वो उनकी बात है, वो आपकी बात पहचान है. काय काय स्वतःसाठी करता, स्वतःसाठी फिट राहण्यासाठी तुम्हाला काय खायला आवडतं दिवसभरामध्ये ते तुम्ही मील घेता, आणखी काय फिजिक्ससाठी काय करता तुम्ही, या सेल्फ एंटरटेनमेंटसाठी काय करता? फिटनेसच्या बाबतीत बोलताना मला असं वाटतं की आजच्या या काळामध्ये सगळ्यांनी एक गोष्ट कदाचित यावर बघा म्हणजे आपण लक्ष देऊ शकतो का. फिटनेस ठीक आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी इज वन पार्ट, बट त्याच्याहून इम्पॉर्टंट आहे तुमचं मेंटल फिटनेस. तुम्ही खुश आहात का? बाकीच्यांचं जाऊ द्या हो, पण तुम्ही स्वतःकडे आर यू हॅपी विथ युअर सेल्फ? तुम्ही जे करताय त्यामध्ये तुम्ही आनंदी आहात का? जर त्याचं उत्तर हो आहे तर बाकीच्या गोष्टी अजिबात मॅटर करत नाही. पण आपण सगळ्यांना खुश ठेवण्यामध्ये बरेचदा असं काय होतं की आपण स्वतःला विसरतो. अदरवाईज म्हणजे कुठेतरी ना ते स्वतःला मागे ठेवल्याने मग ते येतं आपल्यावर की आय एम नॉट डुईंग गुड, काहीतरी कमी पडते, ते मनासारखं होतेच. कारण आपण जेव्हा काम करतो तेव्हा सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होणार आहेत हे आपण धरूनच चालायला पाहिजे. पण तुम्ही जिथे आहात जे काम करता त्यासाठी खुश राहण्यासाठी मेंटल फिटनेस, आणि मग त्या मेंटल फिटनेससाठी मला सांगायला आवडेल दिवसाची सुरुवात आणि दिवसाची शेवट हा त्या किचन असतो आपला, आणि किचनला लागणारी एक रूम असते जिथून आपण एंट्री करतो आणि किचनची चौकट असते. माझा दिवस तिथे सुरू होतो चौकटीत बसून आणि तिथेच संपतो. कारण त्या चौकटीमध्ये म्हणजे ठीक आहे एज्युकेशन मी घेतलं आहे, शाळेमध्ये घेतलं आहे, युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं आहे, सगळं घेतलं आहे, बट त्या चौकटीवर बसून आई घरात काम करते किचनमध्ये आणि तिच्यासोबत मारलेल्या लहानपणापासूनच्या म्हणजे ज्या गप्पा आहेत, शी इज माय युनिव्हर्सिटी. मी जे काही शिकली आहे ना ते तिथून शिकली आणि म्हणून त्या घराची ती चौकट, त्या किचनची चौकट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. दॅट इज माय मेंटल फिटनेस. आणि जेव्हा मी माय रोल मॉडेल इज माय मॉम, माझी आई. मी जेव्हा तिला बघते एखाद्या प्रश्नाला सॉल्व्ह करतात भरपूर जण, सॉल्व्ह करणं मोठी गोष्ट नाही, बट तुमचा तरीका ही इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसं बघता त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या चर्चा त्या तिथे होतात. आणि जवळपास आम्ही सगळ्या दुनियाभराच्या गप्पा तिथे मारतो आणि गप्पा मारण्यामध्ये स्पेशली आईसोबत हे माझं मेंटल फिटनेस. आणि इतकं सॅटिस्फॅक्शन आणि यू आर ओव्हरव्हेल्म्ड की हां बस और क्या चाहिए बस, ते माझं मेंटल फिटनेस आहे. बाकीचं जे आहे ती रुटीन आय डू प्रेफर फिटनेससाठी की गो फॉर वॉक करायला जा, किंवा आता फार असं एकदम आय एम नॉट इन टू की जिम जातोय आणि यु नो ते कुठेतरी माझ्यामध्ये कमी आहे आणि मी त्याला डेव्हलप करायला पाहिजे हे मला पण वाटतं. बट देन आउट ऑफ सम, आता तुम्ही त्याला म्हणू शकता की कदाचित आळसही येत असेल की नको, बट हां फिजिकल फिटनेससाठी आय गो फॉर अ वॉक, आय डू योगा, हे मी करते. बट ते जास्त प्रमाणात करायला पाहिजे हे मला पण आता म्हणजे जाणवतं की यू शुड डू इट मोर.
ह्याच्यामध्ये ना फिटनेसमध्ये मला असं वाटतंय की माइंड अँड मसल कनेक्शन जे हे खूप चांगल्या प्रकारे रोल करतो. जेव्हा तुम्ही फिट असताल तर तेवढं तुम्ही ॲक्टिव्ह माइंडनं पण असणार आहे. हे तुम्ही हे आता रिसेंटली ज्या गोष्ट सांगितला, तुम्हाला ह्याच्यामध्ये हॅपीनेस आहे का नाही, तुम्ही खुश आहात का नाही त्या गोष्टीमध्ये, ते पण मॅटर करते. 50-50% हे मेंटेन ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. नो, आय वर्क ऑन इट. आणि इथून गेल्यानंतर आता जेव्हा हे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाते तो मग ते गेल्यावर मला येतील कमेंट्स की नाही आप ये नाही कर रहे बराबर. मला आवडतं. हां, लोक बताय मला आवडतं. कौतुक केलेलं तर आवडतं. मला सांगितलेलं सुद्धा आवडतं की आय विल इम्प्रूव्ह इट ना. ते माझ्यासाठी सांगतं. आय ऑलवेज टेक इट पॉझिटिव्ह. सो मी आता इथून गेल्यानंतर तर आय मेक अ पॉईंट की मी जाते आता, आय जॉईन जिम, सजेस्ट मी सम गुड. येस, बिलकुल. तर मॅम, आपल्याला खाण्यामध्ये काय काय तुम्ही बनवू शकता है ना? किचनमध्ये तर तुम्ही तुमची स्टार्ट तिथून होते एंड तिथे येते, तर तुम्ही काय स्पेशली काय बनवता खाण्यामध्ये? मी काही वेळासाठी विसरून गेले होते की मी लातूर फूड ब्लॉगर या प्लॅटफॉर्मवर आहे. आणि आता प्रश्न विचारल्यावर आय फील की नाही ते आले माझ्या लक्षात की वी आर एट लातूर फूड ब्लॉगर पेज. हो, खाण्यामध्ये म्हणजे मी सिलेक्टिव्ह आहे, बट मला खायला छान खायला खूप आवडतं. चटकदार खायला खूप आवडतं. पाणीपुरी इज माय म्हणजे फेवरेट. आणि असं नाही आहे की मला खायला आवडतं, म्हणजे मी बनवते पण खूप छान. असे माझे मित्रमंडळी मला म्हणतात की तू खूप छान बनवतेस. म्हणजे मी त्याच्यामध्ये जवळपास खूप चांगला अभ्यास केलेला आहे की नॉर्थ साईड, आपल्या देशाच्या नॉर्थ साईडमध्ये मिळणारी, मग वेस्ट बेंगॉलकडे मिळणारी, महाराष्ट्रामध्ये मिळणारी, मुंबईची वेगळी, हे सगळ्या व्हेरायटीज मला बनवता येतात. आणि मी खूप चविष्ट अशी पाणीपुरी बनवू शकते. सो दॅट इज माय बॅकअप. म्हणजे हां, छंदही बनवू शकता ना, तर बिलकुल आश्चर्यचकित होऊ नका की इफ यू फाइंड सम स्टोअर अँड शॉप की जिथे मी पाणीपुरी पण बनवते. सो यू शुड ऑलवेज फॉलो युअर पॅशन. आणि काही चुकीचं किंवा वाईट त्यात काही नाही आहे. तर हो, मला चटकदार खायला आवडतं, बनवायला आवडतं. पण हो, मी इंडियन फूड जास्त प्रेफर करते. मी वेस्टर्न फूड कल्चर्स मला म्हणजे तेवढं आवडत नाही. सो इंडियन कल्चरमध्ये जे काही आहे ते सगळं. तर तुम्ही तर ठेचा भाकर तर खाल्ला असतात कधी शेतात बसून? जीव येतो आमचा सगळ्यांचाच. येस, वेळामोशाला तुम्ही गेला तर तिकडे तर काय असे म्हणजे गोष्टी आपल्याला खाण्यात, म्हणजे लोकांना माहीत नाही आहे. लातूरमध्ये ह्या एरियामध्येच फक्त वेळामोशाला जास्त माहिती आहे, ह्याला फॉलो करतात लोक. तर अदर लोकांना माहीत नाही की हे वेळामोशा हा काय इव्हेंट आहे, काय ॲक्टिव्हिटी, कोणता डे असतो? वेळामोशा म्हणजे लातूर या जिल्ह्याची एक ओळख आहे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये. आणि वेळ अमावस्या म्हणजे आपण खरं पाहिलं तर, म्हणजे मी त्याला एक वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन की ज्या गोष्टी जिथून आपल्याला मिळतात, म्हणजे ते आपलं शेत, ते आपलं धान्य, ते आपलं जे काही अन्नपूर्णा जिथे असते आपली, त्याचं नमन करणे म्हणजे वेळ अमावस्या. नाईस. आणि या बदलत्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे शेताकडून, गावाकडून जेव्हा शहरांमध्ये येतोय, तर परत आपल्याला आठवण करून देणे की आपली नाळ कुठे, आपण आहोत कुठले, तो सण म्हणजे वेळामोशा. तर हे लातूर जिल्ह्यामध्ये खूप प्रचंड फेमस. थंडीच्या वातावरणामध्ये, म्हणजे तेव्हा असं थंड असा माहोल असतो आणि सगळे लोक जातात, अख्खं शहर रिकामे होतात आणि सगळे गावाकडे जातात, ट्रक भरून भरून लोक दिसतात. त्यामध्ये मग खाण्याची मजा, एक गेट टुगेदर पण खूप छान होतं की जे लोक असे पद्धतीने येऊ शकत नाहीत, नातेवाईक, ते एकत्र येतात. जेवण फार उत्तम असतं. आणि इट इज नॉट अबाउट फूड, इट इज अबाउट वाईब. राईट. की आपण कुठे कोणासोबत काय जेवतोय, तर ते ऑथेंटिक जे आंबील कूल, त्यानंतर म्हणजे सगळंच त्यातलं. मला असं मी नाही म्हणणार, तर प्रत्येकाकडे काही काही व्हेरिएशन्स असतात, पण सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट बेस्ट असतात. तर लातूरकर आहे आणि वेळामोशा नाही साजरी म्हणजे इट्स नॉट पॉसिबल. इट्स नॉट लातूर. सो दॅट इज द पॉईंट. आणि खरंच मला आवडतं ते. तर विधी, तू एक मुलगी आहेस आणि तू खूप काही काम केलेलं आहे आणि तुला बऱ्यापैकी त्यात सक्सेसही मिळाले आपण म्हणू शकतो. तर तुला असं कोणी म्हटलंय का की मुलगी आहे म्हणून हे झालं, किंवा असं कोणी तुझ्यावर बोट उचललंय का की मुलगी आहे म्हणून तुला इझी होतं सगळं? काय झालं का तुझं स्वतःचं? काम करत असताना नक्कीच, म्हणजे आपण एक मुलगी आहोत आणि मुलींच्या काय मर्यादा असतात, त्यांनी काय काम करायला पाहिजे, किंवा समाजात या गोष्टी होतात नाही होतात, घडतात नाही घडतात, या
प्रश्नांचं म्हणजे या प्रश्नांना मला सुद्धा सामोरे जावंच लागलं. पण रादर म्हणजे तुम्ही विचारल्या पद्धतीने की मुलगी आहे म्हणून झालं असं म्हणण्यापेक्षा की तू मुलगी आहेस म्हणून हे करू नको असं मला जास्त ऐकायला मिळालं. बट वॉट एव्हर द थिंग्स आर, की मुलगी आहे म्हणून झालं किंवा मुलगी आहे म्हणून तू हे करू नको, त्या सगळ्या गोष्टींमधून जर आपण त्या मुलगी या शब्दाला जर काढलं का तर गोष्टी जास्त सोपी होतात. मी नाही सांगू शकत लोकांना की त्यांनी काय म्हणायला पाहिजे, बट हे आहे की मला या गोष्टीचा कधी फरक पडू दिला नाही मी स्वतःला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडील जेव्हा आपले सपोर्टिव्ह असतात ना तेव्हा खरंच गोष्टी मॅटर करत. कारण अल्टिमेटली आपण ज्या ठिकाणी आपल्याला रात्री जाऊन जिथे झोपायचं आहे, जिथे जेवायचं आहे, जिथे आपण राहतो, जे लोक आपल्यासोबत आहेत, आपले लोक आपले खंबीर असले तर बाकीचे काय म्हणतात त्याचा काहीच फरक पडत नाही. मग ते वाटणाऱ्याला वाटू शकतं की मुलगी आहे म्हणून झालं, नाहीतर अदरवाईज मुलगी आहे म्हणून तू हे करू नको हे आपण सगळेच ऐकतो. पण मुलगी आहे म्हणून तुमच्यासाठी सोपं होतं हे म्हणणं सोपं आहे, पण करायला तेवढेच कष्ट लागतात ना मुलांना आणि मुलींना, त्यात फरक नाही पडत त्यात. नाही, आता हा बघण्याचा म्हणजे हा दृष्टिकोन आहे की मुलगी आहे म्हणून हे शक्य झालं. हा दृष्टिकोन आहे, हा फॅक्ट नाही आहे. इट्स अ ओपिनियन, इट्स नॉट अ फॅक्ट. जे फॅक्ट आहे, जे वास्तव्य आहे, जे ज्याला आपण म्हणतो ना की वस्तुस्थिती आहे, ती वेगळी आहे. उलटं तुम्ही एक मुलगी आहेत आपण तर त्याच्या मागे तर आणखी गोष्टी मागे अटॅच्ड होतात. तर हे ठीक आहे, ज्यांना डिस्क्रेडिट करायचं आहे की हे झालंय तर मुलगी आहे म्हणून होणं हे म्हणणं, मला जरी कोणी म्हटलं तर इट्स अन ओपिनियन. ठीक आहे, हे तुमचं ओपिनियन, बट दॅट इज नॉट द फॅक्ट. ईच अँड एव्हरी पर्सन इज हॅव्हिंग हिज ओन स्ट्रगल, हिज ऑर हर ओन स्ट्रगल. आणि त्यामध्ये मुला मुलीचा भेद नाही, पण मुलीला सुरुवात करायला मात्र जास्त स्ट्रगल आहे मुलापेक्षा. सो दॅट इज द पॉईंट. सो ह्या गोष्टीवर आपलं खूप छान बोलणं झालेलं आहे. या गोष्टी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस केली. तुमची जर्नी कसं स्टार्ट झाली, तुम्हाला कोणी कोणी सपोर्ट करता, तर ह्या गोष्टी तर लोकांपर्यंत पोहोचतील अशी आशा आहे आणि लोक ह्याला सपोर्ट करतील व्हिडिओला. ह्यामधून आपल्या यूथला, लातूरच्या असू द्या बघणारे जिथून पण बघायलेच आपल्याला, तर यूथसाठी तुमचा काय स्पेशल मेसेज असेल जे तुमच्या लाईफमध्ये सॉर्ट होऊन आलेलं आहे, जे त्याच्यामधून त्यांना एनर्जी भेटेल, असं काय तुमचं मत असेल? युवकांसाठी सांगताना, अदरवाईज युवकांसाठी म्हणण्यापेक्षा माझ्या मित्रमैत्रिणींना सांगताना, कारण आपण सगळे एकाच एज ग्रुपमध्ये आणि एकाच वर्गामध्ये असल्यासारखेच आहोत, त्यांना मला एवढं सांगावंसं वाटेल की ज्या गोष्टी कितीही आपण पुढे गेलो, कितीही गोष्टी बदलत असल्या तरी बेसिक्स हे कधीच बदलत नाही. हार्डवर्क हे कधीच बदलणार नाही, कमिटमेंट हे कधीच बदलणार नाही, कॉन्सिस्टन्सी ही कधीच बदलणार नाही. आणि इम्पॉर्टंटली तुमचं मोटिवेशन काय आहे, म्हणजे आपण जे आधी डिस्कस केलं होतं की तुम्ही ते स्वतःसाठी करताय का कोणाशी बघून कंपॅरिझन करून करताय, हे जर आपल्यामध्ये क्लॅरिटी असेल आणि सातत्य असेल, संघर्ष करण्याची तयारी, आणि कितीकदाही जरी खाली पडलं तरी मला वाटतं की जिंकण्यामध्ये आणि हारून परत उठण्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. तर ती तयारी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या गोष्टी नवीन नाही आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण आपल्या आईवडिलांकडून, आपल्या टीचर्सकडून, पिढ्यानपिढ्या कहाण्यांमधून, गाण्यांमधून सगळीकडून आपण ऐकतोय. तर त्या गोष्टी अशाच पुढे राहतील. आणि हा प्रश्न तुम्ही आज मला विचारताय, हाच प्रश्न जर आपण इमॅजिन केला की 100 वर्षानंतर आपण असू ते मॅटर करत नाही, हा प्रश्न तेव्हा जरी कोणी डिस्कस करत असेल, किती आपण पुढे गेलो तरी आय थिंक याचं उत्तर हेच निघेल की या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यालाच आपण कटाक्षाने पाळून आपल्या जीवनाला सार्थक करणं, हाच एक माझा मेसेज असेल. छान, अति सुंदर. तर ह्या गोष्टी जेव्हा लातूरकरांपर्यंत अदर सिटीमध्ये पण जेव्हा पोहोचतील, ठीक आहे, तर आपल्या ह्या टोटल हे पॉडकास्टमधून लोकांना असं काय वाटतं की काय शिकायला भेटेल? असं तुम्ही व्हिडिओ हा बघताल स्वतः, तर तुम्हाला हे टोटल आपल्यासोबत टोटल बोलणं झालेलं आहे, टोटल सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर जेव्हा तुम्ही हे मोबाईलवर बघता पॉडकास्ट, तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामधून लोक काय शिकतील? मला असं वाटतं की शिकण्यापेक्षा लोकांना, किंवा मी जर हा व्हिडिओ बघत असते किंवा कोणीही जर बघत असतं, तर एक म्हणजे नवीन लोकांना जाणून घेणं हे पण एक चांगली गोष्ट आहे. तुम्हाला म्हणजे मला तरी जाणून घ्यायला आवडतं की आपल्या आसपास कसे असतात लोक, किंवा कोण आहेत, काय आहेत. तर ती उत्सुकता की आपण एखाद्या व्यक्तिमत्वाला भेटतं तर ते जाणून घेण्यामध्ये आनंद मिळेल असं मला वाटतं. आणि सेकंडली, मोस्ट इम्पॉर्टंटली त्याचं क्रेडिट हे तुम्हाला जातं की अशा पॉडकास्टच्या माध्यमातून अशा पण गप्पा होतात.
तर ते बरेच जणांना म्हणजे स्पेशली जे या फील्डमध्ये आहेत त्यांना हे कळेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ओव्हरऑल इतक्या गोष्टींमधून म्हणजे त्यामध्ये आपण माझ्या संस्थेचा उल्लेख केला, संस्थेमार्फत आमचं हे मला असं वाटतं की ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे आज मी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते ज्यांना त्याची गरज आहे. एखाद्याने जरी इतक्या हजारो लोकांमधून एखाद्या जरी विद्यार्थ्याला वाटलं की नाही की है ना मला आहे गरज, ते आमच्या पेजपर्यंत येतील, ते आमच्या फेसबुकला आम्हाला आमच्या संस्थेला संपर्क करतील. याहून मोठी उपलब्धी आय थिंक माझ्यासाठी म्हणून नाही आपल्या सगळ्यांसाठी कुठली असूच शकत नाही. आणि मुलाखती देण्याचा घेण्याचा अनुभव भरपूर आहे, आलाय मला आणि करते मी. बट ही मुलाखत म्हणजे हा जो पॉडकास्ट होता हे अगदी असं मला वाटतं की कट्ट्यावर बसून गप्पा मारल्यासारखं आहे. तर हे ॲटमॉस्फिअर तुम्ही क्रिएट केलं तर त्या गोष्टीला लोक नक्कीच अप्रिशिएट करतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी टीम लातूर फूड ब्लॉगरचं मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी या गोष्टीला इतक्या छान पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. सो थँक्यू सो मच आणि आपल्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.